राज्यभरातील महायुतीच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नसताना आता पुण्यामधील कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याने बंडाचं निशाण फडकवलंय। या बंडात त्यांनी कोथरूड विधानसभेची निवडणूक लढवण्याचा संकल्पच केलाय। एक फेसबुक लाईव्ह करून विजय डाकले यांनी कोथरूडमध्ये सुरू असलेल्या राजकारणाचे वाभाडे काढलेत। आपण कोथरूडकर अशी साथ यावेळी डाकले यांनी घातली असल्याने स्थानिक विरुद्ध कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील असाच काही निशाणा डाकले यांचा असल्याचं दिसतोय। पाहूयात त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधील ठळक आणि निवडक मुद्दे। खरं तर निवडणुका आणि आम्ही असं कधी काही ठरवून असं काही कार्यक्रम चालू नव्हता, पण आता ती वेळ आलेली आहे की आम्हा सर्वांना निश्चित काही ना काही याच्यावर बोलायला लागलं। आपल्या सर्वांना या निवडणुकीपासून लांब थांबता येणार नाही। मला खरं तर कोथरूडच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं आहे। आपलं कोथरूड, राज्याचं लक्ष आपल्या कोथरूडवर असणार आहे आणि कारण इथं जे निवडणूक होते ती लक्षवेधी असते। संपूर्ण राज्यातल्या राजकीय असतील, सामाजिक असतील, विविध क्षेत्रातील लक्ष असतं। मी काय बोलणार, पण मला याच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आज मी जे मांडणार आहे ते थोडक्यात मांडणार आहे। अनेकांना वाटतं की मला आमदार व्हायचंय किंवा मला राजकीय लालसा आहे, तर आमदार होणं हे माझं ध्येय नाही किंवा आमदार होण्यासाठी मी ह्या सर्व गोष्टी करत नाही। तर एक कोथरूडकर म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण याच्यावर बोलायचं नाही का? आपण कोथरूडच्या समस्यांवर आवाज उठवायचा नाही का? अशी एक समस्या नाही तर अनेक समस्या आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे 10 ते 15 वर्षापूर्वी या कोथरूडमधली शिवसृष्टी जाहीर झाली। मग इतर सर्व स्मारकांचं काम मार्गी लागलं, पण कोथरूडच्या शिवसृष्टीचं काम मार्गी का लागलं नाही? हा जसा तुम्हाला प्रश्न पडला तसा मलाही प्रश्न पडलेला आहे। मग या शिवसृष्टीच्या मुद्द्यावर मी बोलायचं नाही का? कोथरूडमध्ये अनेक समस्या आहेत। मग एक कोथरूडकर म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण याच्यावर बोलायचं नाही का? याच्यावर आवाज उठवायचा नाही का? का फक्त जसं रामराज्य आलं की सगळं सुरळीत असतं असं आपण मानतो आणि या समस्यांकडे आपण डोळे झाक करायचे आणि गप्प बसायचं, असं जर कोणाला अपेक्षित असेल तर माफ करा। हे जे काही कोथरूडमध्ये चाललंय तर ते निश्चित चुकीचं आहे। आपल्याला माहिती आहे की कोथरूडची वाहतूक म्हणलं की त्या वाहतुकीच्या संदर्भात रोज अनेक वृत्तपत्रांमध्ये येतात, टीव्हीला बातम्या येतात की रोज वाहतूक कोंडी होते। मग ह्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण आहे? मग हे राज्यकर्ते म्हणून इथल्या जे राज्य करतात कोथरूडमध्ये त्यांचं काम नाहीये का की ह्या वाहतूक समस्यांसंदर्भात त्यांनी कधीतरी यायचं स्टेटमेंट द्यायचं, एखादा फोटो वृत्तपत्रामध्ये आणायचा आणि त्याच्यावरच खुश व्हायचं आणि पुन्हा आपले कोथरूडकर दुसऱ्या दिवशी या समस्यांशी लढा देत चाललेत आपले। आपण म्हणतो की कोथरूडमध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता आहे आणि आपण त्यावर हे करतो, पण परत बातम्या येतात की अनेक सोसायट्यांमध्ये टँकर चालू आहेत। मग आपल्या कानावर एखादी दुसरी बातमी येते की अनेक सोसायट्यांची 3-3, 5-5 लाखाची बिलं हे आता आपले मान्यवर भरणार आहे। जर पाणी कोथरूडमध्ये भरपूर आहे तर मग टँकरचे बिलं भरण्याची वेळ या मान्यवरांवर का आली याचाही विचार करण्याची खरं तर कुठेतरी आपल्या सगळ्यांना गरज आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतं। या सगळ्या गोष्टी या चालत असताना मला एक गोष्ट बोलावीशी वाटते
मला कोणावर आरोप करायचा नाही किंवा टीका निश्चित करायची नाही. पण आता जे काही चाललंय कोथरूडमध्ये ते खरंच व्यवस्थित चाललंय का, बरोबर चाललंय का? आता कोथरूडच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं आणि चुकीचा पायंडा पाडण्याचं काम आत्ताच्या काळात चालू आहे असं माझ्यासहित अनेक कोथरूडकरांना वाटतंय. जर कोथरूडचा विकास होतोय, इथले मान्यवर जर खरंच चांगली कामं करतायत, तर मग या कोथरूडमध्ये यात्रा काढण्याची किंवा इतर काही गोष्टी वाटण्याची गरज का भासावी? ह्या गोष्टी याच्या अगोदर कोथरूडमध्ये आपल्याला कधी बघायला मिळाले नाही. मग येणाऱ्या काळामध्ये कोथरूडचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे. ज्याच्याकडे मुबलक धन संपदा आहे, मग त्यांनी दर निवडणुका आल्या की काहीतरी यात्रा जत्रा काढायच्या, वाटप करायच्या आणि त्यांनी त्या दांडग्या लोकांनी निवडणुका यायच्या आणि निवडणुकीतनं संपत्तीतनं निवडणूक अशा प्रकारचं एक चक्र निर्माण करायचं आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य कोथरूडकर हा गुरफटला गेला पाहिजे. अशा प्रकारचं एक चुकीचं काम या कोथरूडमध्ये चालू आहे आणि याच्यावर निश्चित आवाज उठवण्याची गरज आहे आणि कोथरूडकर म्हणून मी हा आवाज उठवणार आहे. पण चुकीच्या कामाला कोणीही पाठीशी घालणार नाही आणि आम्ही सुद्धा घालणार नाही. आज या ठिकाणी आता अनेकांना मनात विचार असेल की मी ह्या समस्या आहे का, तर निश्चित मी नाही तर आम्ही ही निवडणूक निश्चित लढवणार आहोत आणि ह्या विचारापर्यंत आम्ही आहोत. पण ही निवडणूक आम्ही निश्चित लढणार आहोत आणि याबद्दल मी आमचे राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना पत्र लिहून प्रत्यक्ष भेटून, माझे पक्षाचे वरिष्ठ दीपक भाऊ मानकर असतील, प्रदीपदादा देशमुख असतील, आमचे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, चाकणकर ताई असतील, या सर्वांना मी कोथरूडमध्ये आपल्या पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे, ही जागा आपण मागून घेतली पाहिजे असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा निश्चित आग्रह आहे.